आंबेडकरी चळवळीमध्ये परभणी शहरात जी निंदनीय घटना झाली, मीडियामध्ये फिरते, सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांनी खून केलाय आणि या प्रकरणामध्ये आपण आनंदराज आंबेडकरशी कनेक्टेड आहात. कुठल्या चळवळीच्या लीडरांनी किंवा संविधान प्रेमी लीडरांनी बंदच्या कॉलची हाक महाराष्ट्रात दिली नाही, ते आनंदराज आंबेडकरांनी दिलेली आहे. याबद्दल आपलं महाराष्ट्राला मत करू द्या. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीतील सर्वोच्च नेते आहेत आणि परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकावर त्याची हत्या घडून आली आणि सर्वांची भावना आहे की ती पोलीस प्रशासनाने हत्या केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी जो आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे, त्यांना या महाराष्ट्रातील सर्व जनतेने पाठिंबा देऊन पूर्ण महाराष्ट्र आज बंद करण्यात आलेला आहे. आज जर आपण परभणी शहरामध्ये घडलेली अतिशय घटना निंदनीय आहे आणि याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आणि पोलीस प्रशासनाने कडून जी ही हत्या करण्यात आलेली अशी जी सर्वांची भावना आहे, त्याची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन दोषी आहे त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे. आणि जे तुम्हाला एक प्रश्न करतो, महाराष्ट्रातल्या मनातला प्रश्न आहे. आपण ओबीसी चळवळीमध्ये काम करता, ओबीसी नेते म्हणून काम करता, ओबीसी नेता म्हणून या निवडणुकीमध्ये आपण जनतेच्या सामोरे गेलात. जय पराजय होत राहते, चालत राहते, परंतु सोमनाथ सूर्यवंशी हा ओबीसी वडार समाजातला कार्यकर्ता होता, BA थर्ड इयरला होता, उद्या भावी वकील होता. तो एका समाजाचं प्रतिनिधित्व कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये करणार होता. जाणून बुजून आंबेडकरी चळवळीला मदत करतो आणि संविधानाच्या बाजूने उभं टाकतो म्हणून त्याचा खून झालाय का, अशी लोकांच्या मनामध्ये शंका. याबद्दल आपलं काय मत? नाही, आज जर आपण या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ओबीसी समाज आणि बौद्ध समाज म्हणजे आंबेडकरी चळवळीमधील सर्व समाज एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती घडून आलेली आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आज हा ओबीसी समाजाचा बांधव या आंबेडकरी चळवळीमध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थाने लढत होता. हा LLB चा विद्यार्थी असून भविष्यामध्ये तो खूप मोठा झाला असता. तो कायद्याचं शिक्षण घेत होता आणि भविष्यामध्ये कायद्याचं ज्ञान घेऊन त्याचकडून अनेक बहुजन समाजाला त्याचा फायदा झाला असता. परंतु या पोलीस प्रशासनामध्ये कडून त्यांच्या हत्या जी करण्यात आलेली आहे त्याचा निषेध तर आपण सर्वांनी केलेलाच आहे, पण अशी यापुढे या महाराष्ट्रामध्ये कधीही घडल्या जाऊ नये यासाठी या पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी करून सखोल अशी CID मार्फत चौकशी करावी आणि दोषी जे आहे त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्याच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, असे या ठिकाणी आताच आपण सर्वांनी मिळून निवेदन दिलेलं आहे. नक्कीच तहसीलदार साहेबांनी हे आपल्या सर्वांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पोलीस प्रशासन जेव्हा एवढं गैरकृत्य करतंय, त्या व्यक्तीच्या अंगावरची ओळ बघल्याच्या नंतर, ओळ उमटलेली बघल्याच्या नंतर तुम्हाला मानव म्हणून अतिशय वेदना होतात. परंतु हे पोलीस प्रशासन शेवटी कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालते अशी मीडियामध्ये चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार शैना BJPचं महायुतीचं सरकार अवघे 5 दिवस झाले. मुख्यमंत्र्याची आणि दोन उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधी तर पूर्वीच झाल्या होत्या, पण ती घटना घडली आणि कुठंतरी याचं कनेक्शन परभणी टू मुंबई असं कनेक्शन आहे आणि पोलिसाला कुठं मुभा दिली काय? महाराष्ट्रात परत एक गुजरातची दंगल झाली होती, तसं काय घडवण्याचा या ठिकाणी मानस प्रशासनाचा किंवा राज्यकर्त्याचा होता काय, असं याकडे तुम्ही काय? नाही, या संदर्भामध्ये